शर्वरी. हॅलो. हॅलो शायनर. काय झालं, सगळं ठीक आहे ना? हो, ते मम्मीची तब्येत आता ठीक आहे. आम्ही तिला भेटलो. नाईस. हो, खूप चांगलं बोलली अरे मम्मी आमच्याशी. म्हणजे अजिबात चिडून नाही बोलली. उलट ना तीच ताईला सॉरी बोलत होती की आम्ही तुला समजून नाही घेतलं, माझी चूक झाली. मी तुला बोलली होती ना, आमचे मम्मी पप्पा जगातले ना सगळ्यात भारी मम्मी पप्पा आहेत. अरे मम्मीला असं पहिल्यासारखं छान बोलताना पाहून ना असं एकदम रिलॅक्स वाटलं. म्हणजे डोक्यावरचं ना ओझंच कमी झालं. आम्ही आत्ताच तिला हॉस्पिटलमधून भेटून येतोय. गुड. म्हणजे त्यांना बरं वाटतं हे ऐकून मला बरं वाटलं. थँक्यू. हा, म्हणजे तू मदत केली नसतीस ना तर त्या गौतम बांदेकरचा खरा चेहरा मी कसा सगळ्यांसमोर आणला असता काय माहित. म्हणजे जे झालं ते खूप वाईट झालं, पण आशुताई त्या फालतू माणसाच्या तावडीतून वाचली बघ. थँक्यू. आणि कालच्यासाठी पण थँक्यू. इतके दिवस आपण सगळे किती टेन्शनमध्ये होतो. आत्ता जाऊन मला कुठेतरी असं बरं वाटतंय. म्हणून म्हटलं सगळ्यात पहिले तुला कॉल करून सांगू. एक मिनिट. होल्ड ऑन. काय झालं? काय? काही नाही सर, भारी वाटतंय. ते तुम्ही स्माईल करताय, खूप दिवसांनी बघितलं ना तुम्हाला स्माईल करताना. भारी वाटतं. असे हसत जा सर. हे तायडेचा फोन आहे ना, मला माहिती आहे ना. तायडे टॉकिंग पीपल स्माइलिंग, ते गणितच आहे तसं. तायडेशी बोलताना लोक हसतात, तुमच्या पण चेहऱ्यावर स्माईल. न्यूज ऐकून स्माइल केलं मी. कसली न्यूज? तिच्या मम्मीला आता बरं वाटतंय ती न्यूज. हा, ते चांगलंच आहे. उगाच स्माइल करत नाही मी. हा, ते असेल, पण तरी पण तायडेशी. हॅलो. गुड गुड. नाही म्हणजे काकूंना बरं वाट, आय मीन तुझ्या मम्मीला बरं वाटतंय म्हणून मलाही बरं वाटतंय. पण आता हे सगळं संपलं असेल तर उद्यापासून ऑफिसला येऊ शकतेस. काय बोलला? मला वाटलं जरा माणूस असशील, पण नाहीच. असं मध्येच कुठे आलं ऑफिसचं? ऑफिस इथेच आहे. हे सगळं मध्ये आलं होतं, पण संपलं ना आता. या ऑफिसला.